आतापर्यंत आमच्या गावामध्ये जो अवरेज 20 ते 22 ह्याच्यापेक्षा जास्त निघत नव्हतं. यावर्षी माझ्या अंदाजानंतर 35 क्विंटलच्या खाली काही येणार नाही. नमस्कार, मी समीर इनामदार, नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड विटा. आज कवटेकन, तालुका तासगाव, जिल्हा सांगली या ठिकाणी संतोष भूपाल शिरोटे यांच्या हळदीच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत. 22 मेची लागण आहे. कडाप्पा ही व्हरायटी आहेत. तर ह्या प्लॉटसाठी त्यांनी काय नियोजन केले आहे आपण समक्ष त्यांच्याशी बोलूया. आपण 22 मेला ही हळदीची लागण केली आहे. 22 आणि 23 तारखेला आता 2 दिवसाचे नियोजन होते. आणि त्यानंतर दीड महिना झाल्यानंतर सगळ्या हळदीची उगवण झाल्यानंतर पहिला डोस आम्ही बिन हार्वेस्ट ही वापरले आणि त्याच्याबरोबर बाकीची रासायनिक खते आणि पेंडीयुक्त खते जास्त वापरलेत. त्यानंतर तसेच ते पृथ्वी ओरा 024 जो प्रोजेक्ट आहे ते 1-2 वेळा याने सोडलेला आहे. आणि परवा आम्ही या रानामध्ये कंदकुजीसाठी WMFचा वापर केल्यापासून रानामध्ये भरपूर प्रमाणाचा फरक आत्तापर्यंत जे आहे याच्या अगोदर आम्ही हळद लावत होतो त्यापेक्षा ह्या वर्षी आम्हाला हळदी म्हणजे उत्पन्न, पानाची एक कलर, पानाची कुंजी त्यामुळे कुठेही झालेली जागेला आहे ते स्टॉप झाले लगेच. त्यामुळे ते पृथ्वीवर हा एकरी 3 किलो वापरले आम्ही. 3 किलो तुम्ही कृषी WMF वापरला. WMF म्हणजे बायोलॉजिकल उत्पादन तुम्ही कृषी WMF वापरला. हा बरोबर. आणि त्यानंतर तुम्ही पृथ्वीरीच ओरा 1 किलो वापरला. 1 किलो वापरला आम्ही. बरं. त्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये हा तुम्हाला बऱ्यापैकी फरक झाला. बऱ्यापैकी फरक वाटला. वर्षापेक्षा बरं यावर्षी चांगला फरक आहे आता. तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान करशील या वर्षापेक्षा ह्या वर्षी जास्त उत्पन्न निघेल असा आमचा अंदाज आहे. एकरी हा 1 एकराचा प्लॉट आहे सगळा. आतापर्यंत आमच्या गावामध्ये जो अवरेज 20 ते 22 ह्याच्यापेक्षा जास्त निघत नव्हतं. यावर्षी माझ्या अंदाजानंतर 35 क्विंटलच्या खाली काही येणार नाही आहे. आणि जास्त जर निघालं तर ते काही आमचाच प्लस आहे. बरोबर. त्यामुळं ग्रीन हार्वेस्टच्या प्रोडक्टपासून उत्पन्न चांगलं निघते. त्यामुळं बरेच लोकांनी वापरावं अशी आमची तर विनंती आहे. ओके, धन्यवाद.